तर बीडच्या आष्टी तालुक्यातील वनवेवाडी मोराळामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। वनवेवाडी मोराळा गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले। गावातील ग्रामस्थ भीतीपोटी डोंगरावर जाऊन बसलेत। गेल्या 8 दिवसापासून गावात वीज पुरवठा सुद्धा ठप्प आहे। पुढच्या घडामोडीकडे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोड गावचा संपर्क तुटलाय। रात्री झालेल्या पावसामुळे गल्हाटी नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे पाचोड गावचा संपर्क तुटलाय। गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरून अशा प्रकारे पाणी वाहते, त्यामुळे पाचोड गावाचा संपर्क तुटलेला आहे। गल्हाटी नदीला पूर आल्यामुळे पैठण तालुक्यातील पाचोड गावाचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरमधील अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे। राज्य महामार्ग बारामती ते छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी ते बीड आणि बीड ते मोहाटा या रस्त्यावरील पुलांवरून पाणी वाहत आहे। प्रशासनाने सर्व मार्गांवरील वाहतूक सध्या बंद केली आहे। तर नगरमध्येच मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग तसंच बोलेगाव आणि वारुळाच्या मारुतीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। सीना नदीला आलेल्या पुरामुळे शिवाजीनगर रोड, नालेगाव आणि बोल्हेगाव भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। तर बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे। सोयनदेव, गारखेडा, सोमठाणा, सोनोशी, खापरखेडा या परिसरात मुसळधार पाऊस झालेला आहे। नदीकाठची शेती पिकं वाहून गेली आहेत। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता तालुक्यातून होते। मराठवाडा विदर्भाला जोडणारा राहेरी शेवली पुलावरूनही पाणी वाहतंय। तर जळगावच्या भडगाव शहरातील कोल्हे नाल्याला मोठा पूर आलाय। नाल्यालगत असलेल्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। भडगाव शहराच्या अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातही पाणी साचलंय। महामार्गावर पाणी साचल्यानं महामार्ग ठप्प झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानोटे यांच्याकडून। दत्ता, आत्ताची परिस्थिती महामार्गावरची काय? नक्कीच श्रुती, अजूनही महामार्गावरती पाणी साचलेले आपण बघू शकता की आपल्यासमोर हा छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्ग आहे। अत्यंत मोठा महामार्ग आहे, मात्र या महामार्गावरती अशा स्वरूपाचं पाणी साचले, प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं, त्यामुळे हा महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे। वाहनांच्या अगदी पाठीमागेपर्यंत जर आपण बघितलं तर इथं वाहनांच्या खूप मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। या महामार्गावरचं पाणी काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जेणेकरून हे पाणी बाहेर काढून या ठिकाणावरून ही वाहनं पुढे मार्गस्थ लावण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। मात्र पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की जेसीबीच्या सहाय्याने असं पाणी बाहेर फेकणं म्हणजे सुई हातात घेऊन आभाळ शिवण्याचा प्रयत्न मानावा लागेल। लांबपासून ते पाठीमागे अगदी अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये हे सगळीकडे पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हेच पाणी काढण्याचा या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला लांबच लांब या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अगदी गुडघाभर पाणी या महामार्गावरती अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये साचलेलं आहे, त्यामुळे वाहनांची मोठी अडचण आणि खोळंबा होतोय।